नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या तासिकेमध्ये आपण अरब विचारवंत पाहणार आहोत. खरं तर भूगोलाच्या विकासामध्ये अनेक विचारवंतांचं योगदान महत्त्वपूर्ण समजलं जातं. अनेक विचारवंतांचा विचार करत असताना जसं की आपण ग्रीक विचारवंत, रोमन विचारवंत पाहिलेले आहेत. इसवी सन पूर्व कालखंडापासून इसवी सनाच्या जवळपास 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा साधारणपणे ग्रीक आणि रोमन विचारवंतांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा विशेषतः कालखंड हा रोमन विचारवंतांचा कालखंड आहे आणि 3ऱ्या शतकाच्या अगोदरचा कालखंड हा साधारणपणे ग्रीक विचारवंतांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. खरं तर विषयाचे उद्गाते म्हणूनच ग्रीक विचारवंताकडे पाहिलं जातं. नव्हे असं म्हटलं जातं. भूगोलाचा जनक म्हणून इरॅटोस्थेनीसला ओळखलं जातं. साधारणपणे त्यांच्या असणाऱ्या ग्रीक भाषेमध्ये मांडले गेलेले जे भौगोलिक विचार आहेत ते विचार भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी उपयोगी करून ठेवण्याचं काम जसं रोमन विचारवंतांनी केलं, तसंच त्या कालखंडामध्ये मांडले गेलेले जे विचार आहेत भौगोलिक विचार रोमन कालखंडामधले, हे विचार देखील जतन करून पुढच्या पिढीला देण्याचं काम भौगोलिक विचार अरेबी भाषेमध्ये या अरब विचारवंतांनी केलेलं आपणाला दिसून येतं. साधारणपणे असं म्हटलं जातं की वेगवेगळ्या विचारवंताचा वेगवेगळा कालखंड मानला जातो. अरब विचारवंताचा कालखंड हा साधारणपणे 8व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंतचा मानला जातो. काही भूगोलतज्ञ असं मानतात की हा कालखंड 10व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंतचा कालखंड आहे, पण निश्चित अशी माहिती आजही आपल्याकडे उपलब्ध नाही. पण साधारणपणे जे आपण गृहीत धरतो त्या आधारे बहुतांश विचारवंतांनी हे मान्य केले की 8व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंतचा कालखंड हा अरब विचारवंताचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो. या कालखंडामध्ये अरब विचारवंतांनी भूगोलशास्त्राच्या विकासामध्ये बहुमोल कार्य किंवा बहुमोल योगदान देण्याचं काम या कालखंडामध्ये झालेलं आहे. प्रेषित महम्मद पैगंबराच्या अनुयायांनी या कालखंडामध्ये पश्चिमेला पोर्तुगाल असेल, उत्तरेस मध्य आशिया असेल, पूर्वेला मलेशिया, इंडोनेशिया सारखे असतील किंवा दक्षिणेला उत्तर पूर्व आफ्रिका असेल, यासारख्या प्रदेशामध्ये आपल्या साम्राज्य विस्तार करण्याचं काम प्रामुख्याने या अरब विचारवंतांनी केलेलं आपणाला दिसून येतं. हे साम्राज्य विस्तार करण्याचा उद्देश काय होता? एक तर असं म्हटलं जातं की हे विस्तार करत असताना आपल्या धर्माचा प्रचार ही करण्याचं काम या कालखंडामध्ये झालेला आहे. इस्लाम धर्माचा प्रचार करण्याचं काम प्रामुख्याने या कालखंडामध्ये झालेलं आहे. साधारणपणे असं म्हटलं जातं की या कालखंडाला 8व्या शतकापर्यंतच्या कालखंडाला अंधार युगाचा कालखंड म्हणून ओळखलं जातं, ज्याला इंग्रजीमध्ये डार्क एज असं म्हणतात. ज्या काळामध्ये अंधश्रद्धा, गैरसमज यासारख्या गोष्टी प्रचंड प्रमाणामध्ये समाजामध्ये फोफावलेल्या होत्या. एखाद्याने एखादी गोष्ट, समजा उदाहरणामध्ये राजानं सांगितलेली गोष्ट जशी ग्राह्य धरण्याचं काम केलं जात होतं. दुसऱ्याच्या मताला किंमत नाही. ज्या गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टीवरती मतैक्य व्हायचं. आपण मांडलेले विचार जरी योग्य दृष्टीने असले तरी त्या विचाराला महत्त्वाचं स्थान फारसं प्राप्त होत नव्हतं, कारण समाजामध्ये असणाऱ्या रूढी, प्रथा, परंपरा या प्रचंड प्रमाणामध्ये फोफावल्या. त्याचा परिणाम गैरसमज जास्त वाढत गेले. आणि नेमकं याच कालखंडामध्ये असं म्हटलं जातं की अरब भौगोलिक विचारवंतांनी जे मांडलेले विचार आहेत, खरं तर त्या विचारवंताला भौगोलिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचं काम केलेलं आहे.
अरब भूगोलकारांनी प्राचीन कालखंडातील ग्रीक व रोमन ग्रंथाचं अरेबी भाषेमध्ये अनुवाद करून भौगोलिक ज्ञान जतन करून ठेवण्याचं काम प्रामुख्याने केलेलं आपणाला दिसून येते. म्हणजे अगोदरच्या कालखंडामध्ये मांडले गेलेले विचार आहेत ते तर जतन करून ठेवलेले आहेत, आणि नवीन भौगोलिक विचार यांच्या मनामध्ये जे काही येऊ पाहत आहेत ते विचारसुद्धा भौगोलिक विचाराच्या दृष्टीनं भूगोलामध्ये समाविष्ट करण्याचं काम त्या कालखंडामध्ये झालेलं आहे. म्हणून असं म्हटलं जातं की या ज्ञानाशिवाय काही संशोधन करून भौगोलिक ज्ञानात भर घालण्याचं काम या अरब विचारवंतांनी केले. अरिस्टॉटल सारखे विचारवंत असेल, टॉलेमी सारखे विचारवंत असेल, इरॅटोस्थेनीस सारखे विचारवंत असेल, यासारख्या अनेक ग्रीक आणि रोमन विचारवंताचे, स्ट्रॅबो सारखे विचारवंत असतील, या विचारवंतांच्या कार्याचे परिश्रमपूर्वक अध्ययन करण्याचं काम या अनेक अरब विचारवंतांनी केलेलं आपणाला दिसून येतं. स्ट्रॅबोच्या अनेक ग्रंथाचं वाचन करण्याचं काम या अरब राष्ट्रामध्ये झालं किंवा अरबमध्ये झालं असं म्हटलं जातं. भूगोलाच्या इतर शाखापेक्षा गणितीय भूगोलामध्ये अधिक लक्ष जर केंद्रित कुणी केलं असेल तर ते अरब लोकांनी केलं किंवा विचारवंतांनी केलं. साधारणपणे असं म्हटलं जातं की अरेबियाचं वाळवंट अरब वाळवंटीय प्रदेश आहे, आणि वाळवंट असल्यामुळे त्या प्रदेशातलं चित्र आपल्या डोळ्यासमोर सहजपणे उभं राहू शकतं की ज्या प्रदेशामध्ये सरासरी पावसाच्या प्रमाणापेक्षा कमीत कमी पाऊस होतं, म्हणून तर त्या प्रदेशाला वाळवंट असं म्हटलं जातं. अशा या वाळवंटामध्ये असं म्हटलं जातं की आकाश निरभ्र असतं. निरभ्र आकाशामध्ये आकाशाकडे पाहिल्यानंतर आकाशातले चांदण्या ज्या आहेत ह्या लुकलुकताना हे अरबीय माणसं पाहत असत. आणि हे तारे जे चकाकणारे आहेत, चमकणारे स्टार्स जे आहेत आकाशामधले, हे कशामुळे लुकलुकतात या संदर्भातलं ज्ञान, या संदर्भामध्ये असणाऱ्या गूढ माहिती मिळवण्याचं काम त्या निमित्ताने या अरब विचारवंतांनी केलेलं आपणाला दिसून येतं. अरबमध्ये रात्रीच्या वेळी अवकाश निरभ्र व स्वच्छ असते, त्यामुळे अरबांनी आकाशातील खगोलाचे निरीक्षण करण्यासाठी प्रारंभ केला असं म्हटलं जातं. वेगवेगळी उपकरणं वापरून किंवा वेगवेगळ्या उपकरणाच्या साह्याने नक्षत्राची गती, चंद्रग्रहण, सूर्यग्रहणाची परिस्थिती, पृथ्वीचे ऋतुकाळ, सूर्य आणि चंद्रग्रहण यांच्या राशी परिवर्तनाचे निरीक्षण करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या अरब विचारवंतांनी केलेलं आहे. साधारणपणे असं म्हटलं जातं की ग्रीक विचारवंतांनी कोणत्या दृष्टीने विचार केला, रोमन विचारवंतांनी कशा संदर्भाने विचार केला आणि ग्रीक विचारवंतांनी कशा संदर्भाने विचार केला. पृथ्वी आणि पृथ्वीच्या संदर्भामध्ये पृथ्वीचा असणारा विस्ताराच्या संदर्भाने असेल, पृथ्वीचा आस असेल, व्यास असेल, या संदर्भाने जरी ग्रीकांनी विचार मांडले असले तरी गणित आणि खगोलशास्त्रामध्ये ग्रीक विचारवंतापेक्षा अरब विचारवंताची प्रगती ही सर्वात चांगली होती असं म्हटलं जातं. मक्का मस्जिद आपण जे आज म्हणतो आपण सौदी अरेबियामधला, हे मक्का यांचं अक्षांश व रेखांश निश्चित करण्याचं काम जर कोणी केलं असेल, हे केवळ धार्मिक भावनेमधून प्रेरणा या अरब विचारवंतांना मिळालेली. या अरब लोकांनी किंवा या भौगोलिक विचारवंतांनी आशियातल्या अनेक देशाचा विचार केलेला आहे. आपल्या अध्ययनामध्ये आशियातल्या अनेक देशांचं वर्णन करण्याचं काम या निमित्तानं झालेलं आपणाला दिसून येतं. जसं की आपण उदाहरणादाखल सांगत असतो, भारत असेल, अफगाणिस्तान असेल, मध्य आशियातले अनेक, मंगोलियासारखे, चीन, म्यानमारसारख्या देशांच्या भौगोलिक शोध यात्रा करण्याचं काम या साधारणपणे अरब विचारवंतांनी केलेलं आहे. अरब विचारवंताचा जर विचार केला तर अनेक विचारवंत आहेत अरब विचारवंतामध्ये.
इब्न हौकल असेल, अल मसुदी असेल, अल बिरुनी असेल, अल इद्रिसी असेल, इब्न बतुता असेल, इब्न खालदून सारखे अनेक विचारवंत आहेत. परंतु या विचारवंताचा विचार करत असताना साधारणपणे असं सांगितलं जातं की अभ्यासक्रमामध्ये सर्व या विचारवंताचा अभ्यास करणं हे अशक्य असल्या कारणामुळे अभ्यासक्रमामध्ये जेवढा भाग आपल्याला समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याचं आपणाला सविस्तर वर्णन करावयाचं आहे. म्हणून वर्णन करत असताना साधारणपणे जे जे विचारवंत आहेत, प्रामुख्याने आपणाला अरब भौगोलिक विचारवंतामध्ये अल बिरुनी आणि अल इद्रिसी या दोन विचारवंताचा प्रामुख्याने अभ्यास करावयाचा आहे. या विचारवंताचा अभ्यास करत असताना साधारणपणे असं सांगितलं जातं की या विचारवंताचा अभ्यास करणं म्हणजे भूगोलामध्ये की याच दोन अरब विचारवंतांनी मत व्यक्त केलं आणि त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत असं नव्हे. इब्न हौकल असेल, अल मसुदी असेल, याच्याशिवाय अनेक विचारवंत आहेत. त्या अनेक विचारवंताचं योगदान या भूगोलाच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरलं गेलेलं आहे असं म्हटलं जातं. साधारणपणे यांचा विचार करत असताना हे जे विचारवंत आपण पाहणार आहोत, हे विचारवंत प्रामुख्याने ज्या विचारवंताचा विचार करणार आहोत ते विचारवंत प्रामुख्याने आपण पहिला विचारवंत आहे अल बिरुनी, यालाच बैरुनी याही नावाने ओळखतात. अल बिरुनी किंवा अल बैरुनी हे जे विचारवंत आहेत हे अरब विचारवंत आहेत, ज्यांचा कालखंड 11वे शतक, ज्या 11व्या शतकामध्ये असं म्हटलं जातं की यांचा कालखंड हा ओळखला जातो. यांच्या कालखंडामध्ये असं म्हटलं जातं की 11व्या शतकामध्ये जगप्रसिद्ध असणारा भूगोल तज्ज्ञ म्हणून या अल बिरुनीकडे पाहिलं जातं. यांचा कालावधीच आहे इसवी सन 973 ते 1039 हा इसवी सनाचा कालावधी आहे. साधारणपणे अल बिरुनी किंवा बैरुनीचं जे संपूर्ण नाव आहे ते नाव असं आहे अबू रेहान मोहम्मद असं असून काही इतिहासकाराच्या मते यांचा जन्म इराणी कुटुंबामध्ये 4 सप्टेंबर 973 रोजी उझबेकिस्तानातील कठ नावाच्या शहरामध्ये झाला असावा. कठ हे जे शहर आहे हे शहर अमुदिया नदीच्या त्रिभुज प्रदेशातील प्रसिद्ध खारिझम राज्याच्या राजधानीचं प्रसिद्ध शहर म्हणून या शहराची ओळख आहे. या शहरामध्ये यांचा जन्म झाला असं म्हटलं जातं. साधारणपणे 973 मध्ये उझबेकिस्तानातील कठ शहरामध्ये ज्यांचा जन्म झाला. खरं तर हे गणित व वैद्यकीय शास्त्र किंवा तत्वज्ञान या विषयामध्ये या साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं अल बिरुनीकडे. वयाच्या 25 वर्षापर्यंत यांनी या कठ नावाच्या शहरामध्ये अबू नस्र मंसूर यांच्या मार्गदर्शनाखाली गणित या विषयाचा प्रामुख्याने अभ्यास करण्याचं काम केलेलं आहे. खरं तर यांना मध्ययुगीन कालखंडातील एक महान तज्ज्ञ म्हणून यांची ओळख आहे. कारण या मध्ययुगीन कालखंडामध्ये खगोलशास्त्र, भूगोल, इतिहास, गणित, इतर नैसर्गिक शास्त्र व वेगवेगळ्या भाषाशास्त्राचे ज्ञान त्यांना प्राप्त होते. या तज्ज्ञांनी ज्ञान ग्रहण करण्यासाठी अतिशय कठीण परिश्रम करून त्यांनी अनेक ग्रीक ग्रंथाचा अभ्यास करण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. साधारणपणे असं मानलं जात होतं त्या कालखंडामध्ये की अल बिरुनी यांना अनेक भाषा ज्ञात होत्या. जसं की तुर्की असेल, पर्शियन असेल, रोमन असेल, सिरियाक असेल, यासारख्या अनेक भाषा यांना ज्ञात होत्या. याशिवाय संस्कृत भाषेवर देखील यांचं प्रभुत्व होतं. वास्तविक पाहता विचार करत असताना असं म्हटलं जातं की एवढंच नाही तर त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये ही संस्कृत भाषा जी होती, जी
अवगत करण्याचं काम त्यांनी केलं होतं. मुलतान, पेशावर, गझनी, काबूल यासारख्या अनेक शहरामध्ये वास्तव्य करून किंवा राहून त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास करण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आपणाला दिसून येतं. साधारणपणे भारतातील उत्तरेकडील प्रदेशाचाही या तज्ज्ञांनी प्रवास केलेला आपणाला अनेक नोंदीवरून माहिती प्राप्त होते. अशा महान असणाऱ्या भूगोलवेत्यांचं किंवा भूगोल तज्ज्ञांचं इसवी सन 1039 गझनी या ठिकाणी, शहराचं नाव आहे गझनी, या ठिकाणी यांचं निधन झालं. अल बैरुनीचा जर विचार केला तर असं म्हटलं जातं की यांनी किताब अल हिंद हा भारताविषयीचा पहिला ग्रंथ लिहिण्याचं काम या अल बिरुनी यांनी केलेलं. अनेक भारतीय ग्रंथाचं अरेबी भाषेमध्ये रूपांतर करण्याचं काम केलेलं आहे. अनेक ग्रंथसंपदा यांच्या नावावर आहेत. जसं की आपण उदाहरणामध्ये पाहतो, किताब अल हिंद असेल, तारीख अल हिंद असेल, अल कायम अल मसुदी असेल, किताब अल जमाकीर असेल, किताबी अल सय्यदना असेल, असे एकूण जवळपास 27 ग्रंथ लिखाण करण्याचं काम या कालखंडामध्ये यांनी केलेलं आहे. याच्याशिवाय वेस्टीज ऑफ द पास्ट या ग्रंथाबरोबरच संस्कृत ग्रंथाचेही त्यांनी अनेक ग्रंथाचे अरेबी भाषेमध्ये भाषांतर करण्याचं काम या काळामध्ये केलेलं आपणाला दिसून येतं. ज्यामध्ये भारत व चीन या देशाची विस्तृत माहिती प्रामुख्याने या विषयाच्या संदर्भाने प्राप्त करण्याचं काम केलेलं. त्यांनी जे लिहिलेले 27 ग्रंथ आहेत त्यापैकी 4 ग्रंथ नकाशाशास्त्रावरती आहेत, 4 ग्रंथ भूसांख्यिकीवर आहेत, 4 ग्रंथ हवामानशास्त्रावर आहेत, तर इतर अनेक ग्रंथ जे आहेत ते उल्का असतील, धूमकेतू असेल किंवा सर्वेक्षण असेल यासारख्या अनेक घटकावरती आधारभूत असलेले ग्रंथ आपणाला दिसून येतात. भूगोल विषयाच्या संदर्भामध्ये जर पाहिलं आपण, यांच्या लेखनामध्ये भूरूपे, पृथ्वी, नकाशाशास्त्र, हवामान, धूमकेतू, खगोलशास्त्र यासारख्या विषयांचा अंतर्भाव प्रामुख्याने केला जातो. जसं की भारतातल्या अनेक घटकांचा अभ्यास केला, आकार असेल, विस्तार असेल, पर्वतरांगा असतील, भारतातील नद्या असतील, पूर्व व पश्चिम घाट असेल, हवामान, राजकीय, सामाजिक परिस्थिती आणि भारतातली लोकजीवन यांचं वर्णन करण्याचं काम अचूक पद्धतीनं जर कोणी केलं असेल तर या अरब विचारवंतांनी केलेलं आहे. म्हणून भूगोल विषयाच्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग करून घेता येईल हे या तज्ज्ञांनी स्पष्ट करण्याचं काम या कालखंडामध्ये केलेलं आहे. सूर्याचा परिणाम ऋतू निर्मितीवर व चंद्राचा परिणाम भरती ओहोटीवरती कसा होतो आणि रात्रीच्या प्रवासामध्ये दिशा व स्थान निश्चितीसाठी ताऱ्यांचा उपयोग प्रामुख्याने कसा केला जातो या संदर्भाने स्पष्टपणे विचार मांडण्याचे काम या भौगोलिक विचारवंतांनी केलेले आहे. खगोलशास्त्राच्या अभ्यासावर आधारित असणारा क्वायुम अल मसुदी, क्वायुम डॅश अल डॅश मसुदी हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ लिहिला व विश्वाच्या उत्पत्तीविषयीचे विचार अल ताहदीद या ग्रंथात मांडले. याशिवाय त्यांनी चंद्र, सूर्य यांच्या विषयीचं लिखाण करण्याचं काम प्रामुख्याने केलेलं आपणाला दिसून येतं. सूर्य व पृथ्वी यांच्यामधील अंतराविषयी मात्र त्यांनी माहिती जी सांगितलेली आहे ती वास्तवता आजच्या इतकी वास्तव वाटत नाही, कारण आकडेवारीमध्ये फारच फरक दिसून येतो. परंतु त्या काळी ज्ञात नसलेल्या 84 ताऱ्यांचा व 12 तारक समूहाचा शोध जर लावण्याचं काम जर त्या कालखंडामध्ये जर कुणी केलं असेल तर या विचारवंतांनी केलेलं आपणाला अल बिरुनी यांनी केलेलं आपणाला दिसून येतं.
याशिवाय अल बिरुनींनी सागर भूगोलाचा अभ्यास करण्याचं काम त्या काळामध्ये केलं. आखात असतील, उपसागर असेल, लहान समुद्र असतील किंवा जमिनीनं वेढलेले समुद्र ज्याला भूवेष्टित समुद्र असं आपण म्हणतो. याशिवाय युरोपच्या ईशान्येला गोठलेला हिमसागर आहे हे सांगण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या अरब विचारवंतांनी केलेलं आहे. त्यांनी बाल्टिक समुद्रास वारंग समुद्र असं संबोधण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. आणि पर्शियन समुद्र, गल्फचे आखात, तांबड्या समुद्राशी हिंदी महासागराचा संबंध असून युरोपच्या दक्षिणेला भूमध्य समुद्र आहे हे सांगण्याचं काम त्या काळामध्ये या अल बिरुनी यांनी केलेलं आहे. वास्तवता विद्यार्थी मित्र जर विचार केला तर हे विचारवंत जे आहे ते अरब विचारवंत यांनी सुरुवातीच्या कालखंडापासूनचं ग्रीक रोमन विचारवंताचं ज्ञान तर जतन करून ठेवलेलंच आहे, पण आपल्या भौगोलिक ज्ञानाच्या जोरावरती आणि चिकित्सक बुद्धीच्या जोरावरती निसर्गातल्या नवनवीन घटका संदर्भातले विचार व्यक्त करण्याचं काम आणि ते ज्ञान पिढीला पुरवण्याचं काम या विचारवंतांनी केलेलं आपणाला दिसून येतं. पूर्व जलस्रोताच्या अभ्यासावर सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये लक्ष केंद्रित केलं होतं. एखाद्या प्रदेशामध्ये वारंवार नदीला पूर येतो, एखादा प्रदेश सारखा पर्जन्याचा भागच ओळखला जातो का, कशामुळे, काय कारण काय आहेत, म्हणून पूर्व जलस्रोताच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. जूरजानिया नावाची असेल, बल्खा असेल, सर दारिया सारख्या नद्यांच्या बदलणाऱ्या प्रवाह मार्गाचा व त्याद्वारे बदलणाऱ्या भूरूपांचा सूक्ष्म दृष्टीनं अभ्यास करण्याचं काम या विचारवंतांनी केलेलं आपणाला दिसून येतं. त्यांनी असेही नमूद केले आहे की सर दारिया जी नदी आहे या नदीच्या प्रवाह मार्गात टॉलेमीच्या काळापासून कसा बदल झाला, त्याच्याही पूर्वी 800 वर्षे या नदीच्या बदललेल्या प्रवाह मार्गाचा तेथील लोकजीवनावरती कसा प्रभाव पडला या संबंधीचं स्पष्टीकरण देण्याचं काम या अल बिरुनी या विचारवंतांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर अल बिरुनी हा प्रादेशिक भूगोलाचा अभ्यासक म्हणूनच ओळखला जातो. त्यांनी आफ्रिका व भारताचा अभ्यास करून अनेक दृष्टीनं माहिती नोंदविण्याचं काम केलेलं आहे. आफ्रिकेच्या बाबतीत त्यांचे असे मत होते की या देशाचा विस्तार हा दक्षिणेकडे अधिक आहे. आफ्रिकेतील चंद्र पर्वताचा उल्लेख करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हा पर्वत विषुववृत्ताजवळ असून तेथे नाईल नदीचे उगम क्षेत्र आहे. नाईल नदीला वारंवार पूर येतो व त्या पुरासंबंधीचे वर्णन करण्याचं काम म्हणजे पूर काय येतो, पर्जन्य वृष्टीचा भाग असल्या कारणामुळे ज्या प्रदेशामध्ये नदीचा उगम असतो त्या प्रदेशामध्ये पडणारं पावसाचं प्रमाण जास्त असलं की वास्तविक त्या नदीला वारंवार पूर येत असतो. विशेषतः नद्यांना 2 वेळा पूर येत असतो. एक पडणाऱ्या पावसाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे, विशेषतः हे भारतामध्ये, आणि दुसरं उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळल्यामुळे नदीला 2 वेळा पूर येतो. साधारणपणे ह्या परिस्थितीचा विचार करत असताना या तज्ज्ञांनी जे पुरा संदर्भातले नाईल नदीच्या संदर्भामधले जे विचार व्यक्त केलेले आहेत त्या विचाराबरोबरच भारताच्या भूगोलाचे विस्तृत व सविस्तर वर्णन करण्याचं काम केलेलं आहे. जसं की मी सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी, भारताचा आकार, विस्तार, भारतातील पर्वत रांगा, नद्या, पूर्व पश्चिम घाट जो आहे, हवामान, राजकीय, सामाजिक परिस्थिती आणि लोकजीवन यांचं अचूक वर्णन करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या अल बिरुनी या विचारवंतांनी केलेलं आहे. कारण त्यांनी भारताच्या प्राचीन साहित्याचा, संस्कृतमधल्या असणाऱ्या अनेक ग्रंथाचा अभ्यास केला आणि त्याचे विचार अरब भाषेमध्ये कन्वर्ट किंवा रूपांतरित करण्याचं काम या अल बिरुनी विचारवंतांनी केलेलं. म्हणूनच भारताच्या प्राचीन साहित्याचा अभ्यास करून ज्यामध्ये गीता असेल, वेद असेल, पुराण असेल, वैष्णव धर्म असेल किंवा वेगवेगळे जे ग्रंथ आहेत आपल्याकडे, 4 वेद, 6 शस्त्र, 18 पुराण आपण जे मानतो, त्या अनेक ग्रंथाचा अभ्यास केला
आणि हा अभ्यास केल्यानंतर भारतातल्या उच्चवर्णीयांची भाषा सामान्यापेक्षा वेगळी कशी आहे हे सुद्धा सांगण्याचं धाडस त्यांनी त्या कालखंडामध्ये केलेलं आहे. हिंदू धर्मातील जातीची उत्पत्ती, हिंदू धर्मामध्ये असणारं धर्माबद्दलचं मत, मूर्तिपूजा याबाबतच्या व्याख्या करण्याचं काम त्या काळामध्ये झालेलं आहे. सर्वसाधारणपणे सामान्य जनता मूर्तिपूजा मानणारी आहे, तर सुशिक्षितामध्ये मूर्तिपूजेचं प्रमाण कमी आहे असंही सांगण्याचं काम त्या काळामध्ये या अरब भौगोलिक विचारवंत म्हणजेच अल बिरुनी या विचारवंतांनी केलेलं आपणाला दिसून येतं. संक्षिप्त रूपाने आपणाला असं म्हणता येईल, खरं तर हा तज्ज्ञ म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून यांची ओळख आहे. ज्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या या विचारवंतांनी तत्वज्ञान, धर्म, खगोलशास्त्र, भूगोल, भूगणित, भूरूपशास्त्र, औषधशास्त्र यासारख्या अनेक विविध विषयाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. त्यांच्या कालखंडामध्ये असणारी त्यांच्याकडे जी अभ्यासाची शास्त्रीय जी दृष्टी आहे, नुसती शास्त्रीय दृष्टी असून चालत नाही, तर त्या संदर्भातले व्यक्त केले गेलेले विचार सुद्धा हे अचूक असावे लागतात. आणि ते अचूक विचार जर सांगण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या अल बिरुनी या विचारवंतांनी अचूक निरीक्षण पद्धत करून तत्कालीन तज्ज्ञापेक्षा श्रेष्ठ असण्याचं श्रेय या विचारवंताकडे जातं. म्हणून तर यांचं कार्य भूगोलाच्या विकासाच्या दृष्टीनं सर्वात पूरक व भूगोल विकासाच्या दृष्टीनं पूरक ज्ञान समजलं जातं. म्हणून याचा विचार आपणाला या भौगोलिक विचारवंतामध्ये करावयाचा आहे. याच्याशिवाय अनेक विचारवंत आहेत. अल इद्रिसी सारखा विचारवंत आहे, अल मसुदी सारखा विचारवंत आहे, याच्याशिवाय हौकल सारखा विचारवंत आहे. असे अनेक विचारवंत आहेत. इब्न खालदून सारखा विचारवंत आहे, परंतु या इब्न बतुतासारखे अनेक असे विचारवंत आहेत. परंतु या विचारवंताचा विचार करत असताना साधारणपणे असं सांगितलं जातं की यांचे विचार भूगोलाच्या विकासाच्या दृष्टीने उपयुक्त मानले जात असले तरीसुद्धा काही महत्त्वपूर्ण विचारवंत आपणाला या तासिकेमध्ये पाहावयाचे असल्या कारणामुळे आपणाला याच विचारवंतानंतर आपणाला दुसरे जे विचारवंत पाहायचे, ज्यांचा कालखंड 12व्या शतकामध्ये होऊन गेला, त्या विचारवंताचा आपणाला विचार पाहावयाचा आहे. ते विचारवंत आहेत अल इद्रिसी. हे नंतरच्या तासिकेमध्ये या विचारवंताचा आपण प्रामुख्याने विचार करणार आहोत. आज आपण इथंच थांबू. धन्यवाद.